जय हरी. एकादश स्कंद भाग 20. आता आपण जो भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो त्याची स्थिती कशी असते ते पाहिलं आणि तो ब्रह्मार्पण होऊन चित्त आत्मस्वरूपाला तो सातत्याने भजत असतो, भजन करतो, त्याला सहज समाधी लागते. आता आजच्या भागामध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतात की योगाची समाधी आणि भक्तीची समाधी यामध्ये नाथ महाराजांनी मोठा महत्त्वाचा भेद केला आहे. योगाच्या समाधीमध्ये मन काही काळ शांत होतं ही गोष्ट खरी, परंतु ते कायम शांत होत नाही. समाधी उतरल्यावर योगी पुन्हा पूर्वावस्थेला येतो, अर्थात त्याचं मन विषयाला बळी पडण्याचा संभव असतो. शिवाय ही समाधी साधण्यास खाण्यापिण्याची, शरीराची आणि परिस्थितीची इतकी अनुकूलता लागते की त्या सगळ्या गोष्टी प्रापंचिकाला मिळणं कठीण जातं. म्हणून भगवंतावर प्रेम करता करता मनाचं आणि या सध्यांचं जे आत्ता जे काय स्वरूप आहे ते स्वरूप अमूलाग्र पालटून गेल्यानं साधणारी भक्तीची समाधी नाथांनी अधिक श्रेष्ठ मानली आहे. मग यामध्ये ही समाधी साधण्यास प्रपंचात कोणतीही परिस्थिती चालते. पैसा असला तरी चालतो, नसला तरी चालतो, अडत नाही. योगाची समाधी मनाच्या वरच्या थरापर्यंत अंमल गाजवते, तर भक्तीची समाधी देहबुद्धीला मुळापासून नाहीशी करते. आता योगाच्या समाधीसाठी अवतीभोवतीचं वातावरण महत्त्वाचं आहे, पण देहाच्या समाधीसाठी वातावरणाची गरज नाही आहे. तर तिथे मन भक्तीमध्ये कायम एकरूप झालेलंच असतं, त्यामुळे तिथे काळ वेळ नाम उच्चारिता नाही असं होऊन जातं. अर्थात योगाची समाधी थोड्या कालात साधते, तर भक्तीची समाधी हाती येण्यास अधिक काल लागतो. पण भक्तीनं जे साधतं ते शाश्वत असतं. नाथ महाराज म्हणतात, चिंतन करणं हा मानवी मनाचा एक धर्म आहे. नसलेल्याचं चिंतन करणं ती अतिचिंता आणि असलेल्याचं चिंतन करणं ती निश्चिंतता. पण नसलेल्याचं आणि असलेल्याचं म्हणजे आहे आणि नाही या दोन्हीही भावांचं चिंतन सोडून दिलं की न भजताही भजन घडतं. या अवस्थेत प्रयत्न न करता सहज अनुसंधान टिकतं. चिंतन करणारं चित्त, ज्याचं चिंतन करायचं ते नित्य आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्ष चिंतन या तिहींचं समाधान होऊन चित्त, चिंत्य आणि चिंतन ही त्रिपुटी पण लय पावते. मग ते समाधान देखील सहज कृष्णार्पण होतं. अशा भगवत भजनाच्या विधीनं बुद्धी भजनशील झाली किंवा अशा अनुसंधानानं बुद्धी कृष्णार्पण झाली म्हणजे निश्चयानं सकळ कर्मामध्ये आपोआप समाधी प्राप्त होते आणि हीच सहज समाधी होय. कुणी म्हणतात की कर्माचरणामध्ये समाधी कधीच संभवत नाही. असं म्हणणाऱ्यांना आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाही असं खात्रीनं समजावं. कुणी म्हणतात की तटस्थपणा हीच समाधी होय. आता तटस्थपणाला समाधी म्हणणाऱ्यांची बुद्धी ही कशी बघा, तर तटस्थपणा ही खरी समाधी नसून केवळ मूर्छा आहे असं समजावं. मनुष्य तटस्थपणातून बाहेर आला की तो समाधीला मुकतो. समाधीला मुकणं हे एकदेशीपणाचं लक्षण आहे. मूर्ख लोक देखील एकदेशीपणाला समाधी म्हणणार नाहीत. समाधी आणि एकदेशीपणा एके ठिकाणी राहू शकतात असं मानणारे लोक केवळ शब्द पांडित्य करतात. त्यांना शुद्ध आत्मस्वरूपाची ओळख झालेली नाही असं खात्रीनं समजावं. प्रारब्ध अनुकूल असेल तर थोड्या साधनानं तटस्थपणा साधता येतो, पण ती काही समाधी नव्हे. सहज समाधी म्हणजे
चालती बोलती समाधी होय. याज्ञवल्क्य, वशिष्ठ, वामदेव, शुक, नारद आणि अर्जुन यांना ही समाधी साधली होती. देवर्षी नारदच पाहणं, त्यांच्या विनोदीपणानेही त्यांच्या समाधीचा भंग झाला नाही. याज्ञवल्क्य ऋषींच्या समाधीची तर इतर ऋषींनी परीक्षा देखील पाहिली होती. आत्मस्वरूप पाहून मूर्छित होतो तो भक्त स्वतः तेवढा तरतो, पण स्वतः तरून दुसऱ्यांनाही तारणारे असं ज्ञान शुक वामदेवांनीच प्रगट केलं. अर्थात समाधी आणि व्युत्थान म्हणजे समाधी लागणं आणि ती उतरणं या दोन्ही अवस्थांसगट बुद्धी ब्रह्मार्पण होते आणि तीच अखंड आणि परिपूर्ण समाधी होय. भगवंतानं अर्जुनाला आत्मसमाधी दिली आणि लगेच घोर लढाईमध्ये ढकललं पण करुणानिधी कृष्णानं त्याला तटस्थपणाचा स्पर्श देखील होऊ दिला नाही. सगळ्या प्रकारच्या कर्मांमध्ये समाधी कशी टिकवावी हे ज्ञान फक्त सद्गुरूच करून देतात. ते ज्ञान झालं की मग युद्धासारख्या भयंकर कर्मात सुद्धा आत्मसमाधीचा भंग होत नाही. परब्रह्माचं आकलन होऊन बुद्धी ब्रह्मस्वरूप झाल्यावर कोणतंही कर्म निष्कामपणानं घडतं. बुद्धीचं खरं अर्पण ते याच पद्धतीचं होय. बाकी सगळा काही भ्रम असून ते अनुमानाचं ज्ञान समजावं. आत्मस्वरूपी पराकाष्ठेची स्थिर दृष्टी कधी भंग न पावणारी, सर्वत्र समबुद्धी आणि कर्मात अज्ञानाची बाधा नाहीशी होण्याची स्थिती ही 3 परमसमाधीची लक्षणं आहेत. देहबुद्धी पुष्कळ गेल्यानं मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं, पण देहबुद्धी निशेष नाहीशी झाल्यानं हाही अहंकार गलित होतो. अर्थात मग कर्माची समस्या उरत नाही. या अवस्थेला निर्दोष परमसमाधी म्हणतात. बुद्धी सदा सर्व काळ आत्मस्वरूपी स्थिर झाली म्हणजे सगळ्या कर्मांमध्ये समाधी टिकते. बुद्धीच्या अर्पणाचा प्रकार हा असा आहे. देहबुद्धी न सोडता प्राणवायू कोंडून समाधी लावता येते, ती खरी समाधी नसून लाकडासारखी जड मूर्छावस्था समजावी. मनाची तळमळ जिच्या योगानं पूर्णपणे शांत होते तिचं नाव खरी समाधी होय. जय हरी.